राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. तर मंडळी, आज अशी भाजी बनवायची आहे ना, आपल्या शरीरामध्ये कसल्याही शिराबंद पडलेला असू द्या, कुठेही नस चौकाप असू द्या, ही भाजी आहे ना, आपले आजी आजोबा पंजोबा पूर्वीच्या काळी अशाच भाज्या खायचे. भाग्यश्री बरोबर आहे का नाही? आणि ही जी भाजी आहे ना, ह्या भाजीचं जे तेल निघतं ना, ते तेल आता भेटत सुद्धा नाही, आणि जरी भेटलं तर ते तोळ्यावर आहे. तर भाग्यश्री, काय भाजीचं नाव? या भाजीचं नाव आहे करडईची भाजी. याला करडई म्हणते. तर बाजारामध्ये भरपूर भाजी भेटती. गावाकडे ज्वारीच्या दिवसामध्ये भरपूर येते. याचं तेल खूप महाग आहे, आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे याचं तेल. हिरवीगार आहे, पानाला काटे सुद्धा आलेले आहे. सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल, कुठलंच तेल नव्हतं. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त आपल्याला हे करडईचं तेल असायचं. आणि करडई सोंगायला किती अवघड जाते, सगळेच काटे असतात त्याला. भरपूर काटे असतात त्याला. हे काटे टोचते आणि मोठी झाल्याच्या नंतर पण असेच काटे असतात. त्याला पिवळे फुलं येत्या आणि नंतर पांढरे बोंड येत्या. त्या बोंडामध्ये आहे ना करडई असते, त्याला खूप काटे असतात. भरपूर आयुर्वेदिक आहे ही भाजी, सगळ्यांनी खाल्ली पाहिजे. आयुर्वेदिक रानभाज्या सगळेजण खात जा. आता काय झालंय, पालेभाज्यांना विसरत चाललेत लोक. ह्या भाजीचा फायदा असा आहे, ह्या भाजीने झटपट असं आपलं रक्त वाढतं आणि रक्त शुद्ध पण होतं. आपल्या बंद पडलेल्या नसा मोकळ्या होत्या. त्याच्यामुळं तुम्हाला कधी पण ही भाजी जर दिसली ना बाजारामध्ये, नक्की आणि जा आणि बनवून खात जा सगळेजण. तुमच्या बंद पडलेल्या नसा असू द्या, शिरा असू द्या, ह्या नेमकं मोकळ्या कशा होणार आहे? कारण की करडईच्या भाजीमुळं आपल्या शरीरामध्ये प्रचंड असं रक्त वाढतं, रक्त चंचल राहतं. आणि ही भाजी उष्ण असल्यामुळे तुमची जर एखादी शिरचौकब असेल, ती ह्या भाजीमुळं आहे ना 10 ते 11 दिवसामध्ये लगेच चालू होणार आहे. मंडळी, ही करडईची भाजी उष्ण आहे, तरी तुमचा दादा तुम्हाला ही भाजी खायला सांगत आहे. तुम्हाला किती मूळव्याधाचा त्रास असू द्या, तरी तुम्ही या भाजीचं सेवन करा, फक्त कमी प्रमाणामध्ये करा. त्याचं कारण असं आहे, लोहे को बस लोहाही काढ सकता है. म्हणजे काही काही गोष्टी अशा असतात, ज्या गोष्टीपासून आपल्याला धोका असतो ना, तीच वस्तू आपले शरीर हे रिपेअर करत असते. भाग्यश्री बरोबर आहे का नाही? हो, नक्की बरोबर आहे ना. मी सगळी भाजी अगोदर निसून घेते आणि नंतर स्वच्छ धुवून घेते. मंडळी, ही करडईची भाजी आहे ना, अत्यंत पौष्टिक आहे. ह्या भाजीमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. हाडे आणि सांधे मजबूत होतात. यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो आणि हाडे मजबूत होतात. सांधेदुखी कमी होण्यास मदत होते या भाजी खाल्ल्यामुळं. हो. आणि भाग्यश्री, याचा दुसरा फायदा कसा आहे माहिती आहे का? हां. रक्त शुद्ध आणि त्वचा सुधारण. मंडळी, ह्या भाजीच्या सेवनामुळे ना रक्तातील विषारी घटक कमी होतात. यामुळे त्वचा निरोगी राहून डाग कमी होण्यास मदत होते. आणि आपल्या त्वचेवरचे डाग पूर्ण कमी होऊन जाते ही भाजी खाल्ल्यामुळं. हो, एवढं मात्र खरं आहे. या भाजीचं सेवन जर केलं ना आपण, तर आपली त्वचा नितळ होऊन जाते, सगळे डाग आपल्या त्वचेवरचे निघून जाते. तर त्याच्यामुळे नित्यनेमाने ह्या भाजीचं सेवन करीत जायचं. खात जायची भाजी चांगली असते खाल्ल्याने. तर तुमची त्वचा एकदम क्लीन होणार आहे. कुठल्याही हिरव्या पालेभाज्या असू द्या, त्या जर पालेभाज्या नित्यनियमाने आपण जर खाल्ल्या, तर आपली त्वचा असू द्या, पोटाचे विकार असू द्या, रक्तातील शुद्धकरण असू द्या, रक्तातील साखरेचं नियंत्रण असू द्या, किंवा रक्तातील इन्शुलिनची पातळी असू द्या, जे आपण म्हणत आहोत ना डायबिटीज, शुगर, असे आजार आहे ना, फक्त ह्या आपण हिरव्या पालेभाज्यापासून लांब चाललो आहोत ना भाग्यश्री, म्हणूनच वाढलेले आहेत बरं का. बरोबर आहे ना. हो. एखाद्या व्यक्तीला जर हार्ट अटॅकचा जर धोका येऊन द्यायचा नसेल, किंवा वारंवार हार्ट अटॅक येत असेल, तर तुम्ही ह्या भाजीचं सेवन नक्की करा. मी तुम्हाला सांगतो, 100% त्या व्यक्तीला कधीच हार्ट अटॅक येणार नाही. ह्या भाजीमध्ये फायबर असल्यामुळं आपल्याला कोणतेही पोटाचे विकार होत नाहीत. आपलं पोट दुखत नाही, पोट स्वच्छ राहतं. त्याच्यामुळे नक्की भाजी खात जायची. चवीला खूप छान लागते भाजी खायला. आणि मी आज एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला भाजी बनवून दाखविणार आहे. ह्या भाजीमधील पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडेंट हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यास ना खूप मदत करतो. मी भाजी बारीक चिरून घेते. आणि आपल्या शरीरातील जो रक्तदाब आहे ना, तो एकदम नियंत्रित राहतो. जे आपल्याला खोकला, सर्दी, कुणाचं व्हायरल इन्फेक्शन होत असतं ना, त्या व्हायरल इन्फेक्शनपासून आहे ना आपला पूर्णपणे बचाव होतो. खरोखर जर तुमचे हातपाय सुजत असतील, हातपायाला मुंगे येत असतील, किंवा तुमच्या पाठीमध्ये, हातामध्ये एखादी जर नस दबलेली असेल, तुमच्या हाताला पायाला जर गाठी आलेल्या दिसत असतील, तर तुम्ही ही करडईची भाजी नक्की खा, कमीत कमी 15 दिवस. आणि मंडळी, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, जो व्यक्ती या करडईचं तेल खाईन ना, त्या व्यक्तीला कधीच हार्ट अटॅक येणार नाही, त्या व्यक्तीची कधीच शुगर वाढणार नाही, त्या व्यक्तीची पोटाची चरबी कधीच वाढणार नाही. आणि कोलेस्ट्रॉल तर विचारूच नका. जो व्यक्ती या करडईचं तेल खाईल ना, त्या व्यक्तीच्या शरीरात कधीच कोलेस्ट्रॉल वाढत नाही, हातापायाला मुंगे येत नाही, गुडघेदुखीचा त्रास होत नाही, डोळ्याचं लवकर ऑपरेशन होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जे डोक्याचे केस पांढरे झाले म्हणता ना,
ते फक्त तेलाचा प्रॉब्लेम झालेला आहे. बेकरीचं खाणं, मैद्याचं खाणं, केमिकलचं खाणं असू द्या, हे सर्व खाणं बंद करा. शुद्ध भाज्या आणि शुद्ध तेल खाण्यास सुरुवात करा. भाजी 2 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. जेवढ्या काटेरी भाज्या असतात ना, म्हणजे ज्या ज्या भाज्यांच्या पानांना असे काटे असतात ना, त्या भाज्या आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाच्या असतात ना. सरट्या असू द्या, हो का नाही? हो, आता पाऊस पडल्याच्या नंतर भरपूर अशी सारट्याची भाजी. हो, आम्ही तर वाटच बघून आहोत कधी पाऊस पडतो. कारण की पाऊस पडल्यावर प्रचंड अशा रानभाज्या उगवतात. मी चिरून घेतल्याच्या नंतर भाजी धुवून घेतली. तुम्हाला जर अगोदर धुवून घ्यायची असते ना तरी चालतं. चिरायच्या अगोदर आपण भाजी स्वच्छ धुवून घेतली. तुम्ही म्हणता आणि चिरायच्या अगोदरच भाजी धुवून घ्यायची ना, असं काही नाही. त्यातले घटक अजिबात कमी होत नाही. तर आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तेल आहे. जेवढं तुम्हाला स्वच्छ चांगलं तेल खाता येईल ना तेवढं खा. बिना केमिकलचं लाकडी घाण्यावरचं तेल खा आणि सगळेजण निरोगी राहा. कारण की आता तेल पण आपल्याला शुद्ध भेटत नाही, भरपूर केमिकल असतं तेलामध्ये पण. आम्ही त्याच्यामुळेच घरच्या घरी आम्ही सूर्यफूल केलं आहे आणि आज तेल पण काढून आणायला गेलेले आहेत. आता बघू तेलाचा रंग, तेल कसं भेटतंय ते उद्याच्याला नक्कीच दाखवू तुम्हाला. पोटाची चरबी वाढणं, बीपी शुगर होणं, रक्तात गाठी होणं, हार्ट अटॅक येणं, हे फक्त तेलाचे कारण आहेत. हो, तेलाचेच कारण आहेत ना. हो, आणि इतकं तेल खाऊन सुद्धा आपण तंदुरुस्त नाही. तर बरोबर आहे ना. सगळ्यांचे दुखणी चालूच आहेत. आपण जर 5 पावलं चाललो तरी आपले गुडघे दुखतात, कंबर दुखतं, आपल्याला दम लागतो. हे आपल्या फक्त तेलाचे कारण आहे. आपल्या हाडांमध्ये अजिबातच कॅल्शियम नसतं, त्याच्यामुळे हातपाय दुखतात, गुडघे दुखतात. हो, आणि हाडं पण असे कडकड वाजतात चालताना. बरोबर आहे ना. दूध सुद्धा चांगलं भेटत नाही. सगळ्यांनी घरोघरी एक एक तरी गाय पाळली पाहिजे. हो, तेव्हा आपल्या शुद्ध दूध, तूप आणि दही खायला भेटतं आणि आपल्याला कॅल्शियम पण भरपूर भेटतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी गाय पाळी जात जा. आता आमची गाय आहे, अजून 2-3 महिन्याने आम्हाला ती पण दूध द्यायला सुरुवात होईलच. हो. आणि गावरान शेळीचं दूध तर सगळ्यात शुद्ध. हो, आहे ना. मंडळी, आपल्या पूर्वीच्या काळामध्ये आपल्या चेहऱ्याला लावायला पावडर नव्हती, कुठली क्रीम नव्हती, बरोबर आहे का नाही? हो, तर आपण आपल्या गाईचं तूप लावायचो, चेहऱ्याला हाताला दूध लावायचे. अशी काय त्वचा असायची नाही, एकदम क्लीन. मंडळी, आपल्या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण जे सोयाबीन तेल खात आहोत ना, ते सोयाबीन तेल पूर्वीच्या काळी नव्हतं. आबळ भरपूर येतंय, पावसा पण ओरडतोय, पण पाऊस काही येईना. पावसाची सगळेजण खूप आतुरतेने वाट पाहत येतं. आपण आता चूल पेटून घेऊ. पाऊस जर लवकर नाही आला तर पिकं पटकन उभा राहायचे नाही. तर आपण चूल पेटून घेऊन कढई ठेवली चुलीवर. आपलं हे शुद्ध शेंगदाण्याचं तेल आहे, लाकडी घाण्यावरचं. तेल गरम झालंय, लसूण टाकून घेऊ फोडणीला. हिरव्या मिरच्या, मिरची लसूण चांगलं तळलंय, भाजी टाकून घेऊ. ही भाजी खूपच हिरवी असते. हो, आपण भाजी चांगली परतून घेतली. याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ, चवीनुसार मीठ. भरपूर अशी भाजी होती, भाजी फार कमी झाली. हो, आणि मंडळी, सुटलं का नाही तोंडाला पाणी, कारण की भाजी इतकी हिरवीगार दिसत आहे आणि इतकी काही चविष्ट लागणार आहे नाही. आपल्या प्रत्येक घरामधील जेवढे माणसं असतात ना, त्यांनी 2-2 जरी घास खाल्ली नाही भाजी तरी आपल्या शरीरासाठी खूपच छान. याच्यामध्ये घालू शेंगदाण्याचा कूट. भाग्यश्री, माझ्या तोंडाला पाणी सुटलं भाजी बघून. आता गरम गरम भाजी आणि भाकर खायचीच. हो, हो, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर ह्या भाजीसोबत तर खूपच छान. हो. आणि मंडळी, सांगायचंच विसरलो, आपल्या पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला गहू सुद्धा नव्हता खाण्यासाठी. फक्त ज्वारी बाजरी होती. तुम्हाला जर तुमचं वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर चपात्या खाणं बंद करा. जास्तीत जास्त ज्वारीची भाकर आणि बाजरीची भाकर खात जा.
आपल्या भाजीला मिठाचं पाणी सुटलंय, एवढं पाणी आटून द्यायचं. नंतर आपली भाजी मस्त अशी खाण्यासाठी तयार होणार आहे. आपली छान अशी खाण्यासाठी भाजी तयार झाली. आपण आता कढई खाली उतरून घेऊ आणि मस्त अशा कडक खमंग कुरकुरीत गरम गरम बाजरीच्या भाकरी बनवू. खूप छान अशी भाजी बनवलेली आहे आपण आणि खायला पण चवदार लागती. तर चला, कोण कोण भाजी खातं, कोणाकोणाला आवडती हे पण आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.